यानंतर बातमी आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाबाबत। निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि आता उद्या 19 एप्रिलला मतदान देखील घेतलं जाणार आहे। त्यामुळे बुधवारी प्रचाराला विराम लागला आहे। आज गुरुवारी पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रांसाठी निवडणूक साहित्य घेऊन रवाना होत आहेत। मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिटसह लागणाऱ्या साहित्यांची किट तयार करण्यात आली आहेत आणि त्याची तपासणी देखील सुरू आहे। तपासणी झाल्यानंतर आजच पोलिंग पार्ट्या रवानाही होणार आहेत। पहिल्या चरणात 5 लोकसभा क्षेत्राकरता मतदान होणार आहे। 5716 अधिकारी कर्मचारी हे कामाला लागले आहेत। त्या अनुषंगाने आपण आलो आहे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज इथे आलो आहे। इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। त्या अनुषंगाने बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे व्हीव्हीपॅटचे इथे वाटप होणार आहे आणि त्या अनुषंगात प्रशासन सज्ज आहे आणि जे येणाऱ्या जे निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून इथे ज्याप्रमाणे तयारी सुरू आहे आणि उद्या अतिसंवेदनशील क्षेत्रासाठी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। बाकी क्षेत्रासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने प्रशासन आज सज्ज असून बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहे। आशिष जुंगरे, पुढारी न्यूज, गोंदिया। उद्या होणाऱ्या गडचिरोली लोकसभेच्या मतदानासाठी निवडणूक विभाग सज्ज झालाय। निवडणूक अधिकाऱ्यांचं 462 जणांचं पथक मतदान केंद्रांकडे रवाना झालंय। संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात 80 जणांचं पथक हेलिकॉप्टरनं बेस कॅम्पवर पोहोचलंय, तर बसने 359 आणि जीपद्वारे 23 पथकं बेस कॅम्पवर पोहोचली आहेत।